नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचं स्वागत आहे. आता खरं म्हणजे स्क्रीनवरती 2 गेस्ट आहेत आपल्यासोबत आणि ते दोघंही मराठी भाषा बोलणारे आणि तैवानमधले श्री पंडित आमरे हे जे माझ्या राईट साईडला आहेत, ते तसे मूळचे लातूर जिल्ह्यातले आहेत. पण ते सध्या नमस्कार पंडित. ते विल्मेट नमस्कार. इंटरनॅशनल कॉर्पोरेशन या कंपनीसाठी 2013 पासून बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून म्हणजे मध्य पूर्व आणि भारत या मार्केटसाठी ते तिथं काम पाहतात. त्यांनी राष्ट्रीय तैवान नॉर्मल युनिव्हर्सिटी 2000 इथे त्यांनी 2010 मध्ये MBA केलेलं आहे. दुसरा जो आहे तो एक बेळगावचा आपला विद्यार्थी मित्र आहे रोहन पाष्टे, जो PhD करतोय पदार्थ विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाग नॅशनल यांगमिंग चाओतुंग युनिव्हर्सिटी तैवान इथून. आणि मला आनंद आहे की मराठी जन हे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण सातत्यानं आपल्या या सेगमेंटमध्ये जगाच्या कानाकोपऱ्यातले मराठी जन स्क्रीनवरती आणत असतो आणि त्यांच्याकडनं तिथली परिस्थिती, तात्कालिक परिस्थिती, मुद्दे हे महाराष्ट्रासमोर मांडत असतो. आज काय झालंय, आपल्यापैकी बऱ्याच प्रेक्षकांना माहिती असेल की अमेरिकी काँग्रेसच्या म्हणजे जी तिथली संसद आहे, तिथल्या कनिष्ठ सभागृहाच्या प्रतिनिधी गृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी या काल संध्याकाळी तैवानमध्ये पोहोचल्या. त्यांनी आज तिथले तैवानचे जे राष्ट्रपती आहेत साई इंग यांची भेट घेतली. पेलोसी आज सकाळी तैवानच्या संसदेमध्ये पण गेल्या. हे सगळं भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 8 वाजता घडलं. तिथे त्यांनी तिथल्या काही डेलिगेशनला त्यांनी ऍड्रेस पण केलं. नॅन्सी पेलोसी या तैपई इथल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये सध्या राहिलेल्या आहेत. बीजिंग मधून या सगळ्या घडामोडीच्या पार्श्वभूमीवरती बीजिंग मधून ज्या बातम्या येत आहेत त्यातनं काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मी बघतोय की कालपासनं भारतीय अगदी मराठी माध्यमापासून ते CNN पर्यंत, ऑब्व्हियसली CNNचं कव्हरेज आपण मान्य करू, पण सगळीकडे जी चर्चा सुरू आहे ती काय ही शक्यता आहे का? मी आपले दोन्ही गेस्टला या ओपनिंग रिमार्क्स मध्ये ठेवेनच की ही शक्यता आहे का की जे युक्रेन मधलं आता युद्ध आहे ते अजूनही समाप्तीच्या कुठल्याही स्थितीमध्ये दिसत नाहीये. तर मला दोघांनाही एकाच वेळेला स्क्रीनवरती ठेवायचं आहे. तर मला हे समजून घ्यायचं आहे की आता अमेरिका आणि चीन दरम्यान ज्या पद्धतीचं वाकयुद्ध आता सुरू झालेलं आहे, दिसतंय असं की तैवानच्या आजूबाजूला चीननं क्षेपणास्त्र तैनात केलेली आहेत. पूर्वी पण ती केली होती. पण आता मग नवा प्रश्न असा निर्माण झालाय की यातून एक नवा कॉन्फ्लिक्ट हा निर्माण होईल का? म्हणून आपण जरा टप्प्याटप्प्याने पंडित आमरे आणि रोहनकडनं या मुद्द्याला समजून घ्यायचा प्रयत्न करू. माझ्याकडे खूप सारे तपशील आहेत, तुमच्याकडेही प्रेक्षक म्हणून खूप सारे तपशील आहेत. सो पंडित, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की ही सगळी भेट होण्याच्या आधी सुद्धा एक 8-10 दिवस खूप वेगवेगळ्या पातळीवरच्या चर्चा सुरू होत्या आणि एक शक्यता वर्तवली जात होती की ज्या पद्धतीनं अमेरिकन संरक्षण व्यवस्थेतल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा अशा पद्धतीनं पेलोसी यांनी भेट देणं हे एका अर्थाने चीनला डिवचण्यासारखं आहे आणि ते त्यांनी करू नये. विनाकारण दोन देशातला तणाव वाढवू नये अशी चर्चा त्यांनी ते अहवाल दिल्यानंतर अमेरिकन माध्यमामध्ये पण सुरू झाली होती. सो या 8-10 दिवसामध्ये तैवानमध्ये ह्या पद्धतीची चर्चा होती का? होती तर त्याचं स्वरूप काय होतं? आणि तुम्ही ज्या कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये काम करता तिथे लोक काय विचार करत होते? सुरुवात म्हणजे जेव्हा ऍक्च्युली या विषयावर बोलायचं खूप वर्षापासून हा विषय आहे आणि चायना आणि अमेरिका यांच्या दोघांमधले जे विचार आहेत ते एकमेकांची समजून घेणारे नाहीत. ते जेव्हा पाहता त्या प्रत्येक वेळी त्यांचे विचार एकमेकांना जुळत नाहीत. आता सध्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे जो युक्रेन आणि रशियाचा मुद्दा जो चालू आहे तो जर पाहिला तर तो पाहण्याच्या अगोदर सुद्धा जी तैवानमध्ये परिस्थिती होती ती परिस्थिती कदाचित 8-10 दिवसापूर्वी जी होती ती तशीच होती. पण जेव्हा युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं या सुरू आहे त्या युद्धानंतर इथला हा जो मुद्दा आहे तो खूप न्यूज मध्ये येऊ लागला. कारण की हा मुद्दा भरपूर दिवसापासून चर्चेत होता. पण कुठेतरी अमेरिका आणि चायना जी करंट सिच्युएशन आहे तीच ठेवण्याच्या तयारीमध्ये होते. पण सध्याचं अमेरिकेचं गव्हर्नमेंट आणि तैवानचं गव्हर्नमेंट, सध्याचं जे तैवानचं गव्हर्नमेंट आहे ते नॅशनली गव्हर्नमेंट म्हणू शकतो. याच्या अगोदरचं जे गव्हर्नमेंट होतं तर त्याला आपण थोड्याशा प्रमाणात प्रो चायनीज म्हणू शकतो. पण सध्याचं जे आहे ते नॅशनलिस्ट आहे आणि त्यांचा डेमोक्रेसीवर जास्त भर आहे. इंडिपेंडंट तैवान म्हणेल या रिपब्लिक ऑफ चायना जे काही आहे त्यावर त्यांचा भर खूप जास्त आहे.
त्याच्यामुळं सध्या या 15 दिवसाच्या अगोदरही काही अमेरिकेचे डेलिगेशन्स इथे आले होते. त्यावेळेसही चायनानं तो मुद्दा उचलला होता, की इथे अमेरिकेतल्या कुठल्याही सिनियर गेस्टनी येऊ नये. कारण तैवान हा चायनाचा पार्ट आहे आणि चायना प्रत्येक वेळी तसंच सांगतं. पण इथे जर पाहिला तैवानमध्ये, तर तैवान ही पूर्णपणे डेमोक्रेटिक कंट्री आहे. इथली पूर्ण डेमोक्रेसी असल्यामुळं इथला प्रेसिडेंट, इथले जे काही मंत्रिमंडळ ते आहे, ते पूर्ण लोकांच्या सहभागातून निवडून आलेला आहे. इथं पूर्ण ही तैवानमधली जी आहे डेमोक्रेसी आहे. पण ती चायनाला कदाचित नको असल्यासारखं असतं आणि जेव्हा केव्हा कुठलाही एखादा आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेते या व्यक्तिमत्व जेव्हा तैवानला येतं, त्यावेळेस चायना कंटिन्यू त्याच्यावर अपोज करत राहतं. याच्या अगोदरही भरपूर वेळेस असा इश्यू आलेला आहे आणि त्यावेळेस प्रत्येक वेळी चायनानं तशा वेळेस अपोज केलेला आहे. आता सध्या 8 दिवसातल्या स्थितीविषयी जर बोलायचं, जेव्हा नॅन्सी पेलोसी यांचा दौरा ठरला, त्यावेळेस चायनानं त्याच दिवशी एक प्रेस नोट चालू करून अमेरिकेला कदाचित आपण म्हणू शकतो की एक धमकीच दिली होती, की विस्तवासोबत खेळू नका असे शब्द त्यांनी यूज केलेले होते. कारण ते चायनाला नको होतं की कुठल्याही अमेरिकेचं शिष्टमंडळ या मंत्रिमंडळातील व्यक्ती तैवानला व्हिजिट करू नये. कारण चायनाचं म्हणणं आहे की तैवान हा आमचा पार्ट आहे. पण तैवान आम्ही इथं 10 वर्षापासून राहतो, की तैवानमध्ये पूर्ण डेमोक्रेसी आहे. प्रेसिडेंट इथला डेमोक्रेटिक पद्धतीनंच निवडून आलेला आहे. पण ते कुठंतरी चायनाला नको असल्यामुळं त्यांनी तो तसा आक्षेप घेत आहेत. आता ह्या पूर्ण परिस्थिती ही व्हिजिट झाल्याच्या नंतर परिस्थिती थोडीशी बदलणार आहे. कारण आता तुम्ही जर सध्या पाहिलात, ठीक. तर लगेच या 8 दिवसामध्येच चायनानं एक फायर ड्रिलची अनाउन्समेंट केलेली आहे, की तैवानच्या चारी बाजूने त्यांनी एक फायर राईट. ड्रिल पंडित, मी फायर मी पुढे काय होईल, आफ्टर मॅथ काय असेल त्याच्याबद्दल निश्चितपणे पुन्हा आपण त्याच्यावरती चर्चा करू. आपल्या ओके. प्रेक्षकांसाठी अचंबित करणारी गोष्ट आहे की तायवान हे केरळ सारखं चारही बाजूनी सगळ्या बाजूनी समुद्रानं वेढलेलं एक छोटस राष्ट्र आहे. राष्ट्र आहे की नाही ते आपण अचंबित करणाऱ्या गोष्टीबद्दल बोलू. केरळ एवढंच आहे, जगातली सर्वाधिक घनता असलेला हा देश आहे. आपण त्याला देश मानत नाही. तो का मानत नाही ना, अचंबित करणारी काय गोष्ट आहे मी तुम्हाला सांगतो. की साधारणपणे याच्यामध्ये पाकिस्तानच्या भूमिकेबद्दल ज्या वेळेला म्हणजे चीन आणि अमेरिका यांचे संबंध खूप ताणलेले होते, त्यावेळेला एक गुप्त भेट झाली. म्हणजे मी मधल्या काळात बांगलादेशला गेलो होतो, त्यावेळेला रिचर्ड निक्सन, हेनरी किसिंजर आणि ज्याला ब्लड टेलिग्राम असं आपण म्हणतो, त्या ब्लड टेलिग्रामचा जो संदर्भ 1971च्या युद्धाशी आहे, एक्झॅक्टली त्या काळामध्ये एक गुप्त भेट झाली होती. हेनरी किसिंजर यांचं एक विमान अचानकपणे पाकिस्तान मार्गे व्हाया चीनमध्ये लँड झालं आणि तिथून म्हणजे रिचर्ड निक्सन हे तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते, तिथून अमेरिका आणि चीन संबंध सुधारायला मदत सुरळीत व्हायला ती सुरुवात झाली. पण त्याच्या आधीची अचंबित करणारी गोष्ट अशी आहे की जगानं म्हणजे युएनने खास करून चीनला अधिकृत राष्ट्र म्हणून मान्यता दिलेली नव्हती. युएन मध्ये तायवानला ते अधिकृत चीन मानायचे आणि जेव्हा रिचर्ड निक्सन आणि हेनरी किसिंजर यांच्या माध्यमातून हे संबंध सुधारायला सुरुवात झाली, त्याच्यानंतर मात्र बदल झाला आणि चीनला अधिकृत मान्यता मिळाली. म्हणजे युएन काउन्सिलमध्ये जे राष्ट्र सदस्य म्हणून होतं ते तायवान होतं. भारतानं सुद्धा आणखी खोला जायचं असेल तर भारतानं सुद्धा एक चीन वन नेशन ही जी चीनची कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्टला मान्यता दिली आहे. म्हणजे भारत ही असं कधी म्हणत नाही की तैवान हा चीनचा भाग नाहीये किंवा तिबेट हा चीनचा भाग नाहीये. सिक्कीमच्या संदर्भात भारताबरोबर जो करार झाला तेव्हा चीनची ही भूमिका आपण मान्य केली. पण आता मला रोहनला एक वेगळा प्रश्न विचारायचा. रोहन, आज असं झालं की पेलोसी यांना ऑर्डर ऑफ प्रेपियस क्लाउड विथ स्पेशल ग्राउंड कार्डन हे आज देण्यात आलं. तैवानचा तो सर्वोच्च नागरी सन्मान आहे आणि त्यावेळेला पेलोसी असं म्हणाल्या की सुरक्षेच्या मुद्द्यावर अमेरिका तैवानला नेहमीच पाठिंबा देत राहते. 43 वर्षापूर्वी अमेरिकेनं जे वचन दिलं होतं त्या वचनाची आमची ही पूर्तता आहे. पेलोसींचं अमेरिकेतलं लोकशाहीवादी वागणं हा एक स्वतंत्र विषय चर्चेचा. मला तुला हे विचारायचं की तू ज्या युनिव्हर्सिटीमध्ये आहेस तिथल्या विद्यार्थ्यांचे चीनबद्दल असलेले सेंटिमेंट्स काय आहेत? कारण हा सुद्धा एक ऑथॉरिटेरियन देश होता. अगदी 85 पर्यंत इथे मार्शल लॉ होता, नंतर हा लोकशाही व्यवस्थेकडे आला. तिथले विद्यार्थी काय विचार करतात आणि कालच्या ह्या घडामोडीबद्दल तिथल्या विद्यार्थ्यांचं काही स्पेसिफिक म्हणणं आहे का? स्कॉलरचं काही स्पेसिफिक म्हणणं आहे का? सध्या ज्या विद्यापीठामध्ये आम्ही शिकतो आणि इथले सध्याचे जे लोकल विद्यार्थी आहेत किंवा स्थानिक विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याच पातळीवर जाऊन
त्यांना युद्ध नको आहे किंवा युद्धाला तोंड फुटल अशा काही गोष्टी त्यांना नको आहेत. कारण सध्याची जी इथली पिढी आहे ती प्रोग्रेसिव्ह आहे. म्हणजे ते इथं जन्मले, त्यांचा चीनशी आणि तिथल्या ज्या मेनलँड चायनाशी काही संबंध नाही. त्यामुळे त्यांना असं वाटतंय की चीन हा वेगळा देश आहे, आपण एका वेगळ्या देशात राहतो. आणि त्यामुळे त्यांचे जे सेंटिमेंट जे आहेत किंवा त्यांच्या ज्या भावना आहेत, ते चीनला एका पर्टिक्युलर दृष्टिकोनातून बघतात. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की चीन हा वेगळा देश आहे आणि आपण वेगळ्या देशात राहतो. त्यामुळे त्यांनी त्यांच्या देशामध्ये सुखानं राहावं आणि आपल्याला आमच्या देशामध्ये सुखानं राहू द्यावं. असा त्यांचा एक मानस आहे किंवा त्यांची अशी भावना आहे. त्यामुळे इथं सध्या जरी इथं जे काही बरेच इथं काही पोल्स होतात आणि त्या पोल्समध्ये आपण पाहतो की या पोल्समध्ये इथले जे तैवानीज विद्यार्थी आहेत ते अशा दृष्टीकडे बघतात की मुख्यत्वे त्यांचा कल असा आहे की स्टेटस को कायम राहावा. म्हणजे जी सध्याची जी परिस्थिती आहे तशीच राहावी. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे जे नॅन्सी पेलोसींनी जे वक्तव्य आज केलं की ते अमेरिकेने जे वचन दिलेलं आहे ते पाळतायत. आणि त्याच्याबद्दल मला सांगावंसं वाटेल की अमेरिकेचा एक कायदा आहे की तायवान रिलेशन्स ऍक्ट. आणि तायवान रिलेशन्स ऍक्ट नुसार ते तायवानला जे काही युद्धसामुग्री असेल किंवा युद्धाच्या परिस्थितीमध्ये जी काही मदत लागेल ती त्या दृष्टीने अमेरिका करत जाईल असं त्यांचं वचन आहे. आणि मला वाटतंय की युक्रेनच्या बाबतीमध्ये ही काही अशी काही अट नव्हती किंवा अशी काही कंडिशन नव्हती किंवा असा काही कुठलाच कायदा नव्हता. त्यामुळे अमेरिकेला सध्या असं झालंय की त्यांनी वचन दिलेलं आहे, त्यांचा कायदा आहे आणि तिथले सिनेटर्स जे आहेत ते या कायद्याच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांना हे वचन पाळावं लागतंय. आणि नॅन्सी पेलोसींनी इथं येऊन जे काही इथं येण्याची झाडं दाखवलं, मला वाटतंय की ती तायवानसाठी एक चांगली गोष्ट आहे. कारण येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ज्यावेळी सध्या चीनची आता आपण असं म्हणतो की चीन वारंवार धमक्या देतोय. परंतु कधी ना कधी एक एक असा येईल, असं देखील इथले लोक म्हणतात की कधी ना कधी चीन ला जरूर करेल. आणि त्यावेळी काही ना काही बॅकअप पाहिजे. आणि त्यासाठी मला वाटतं की अमेरिका या दृष्टीने देखील प्रयत्न करत आहे की तैवानला जितकं होईल तितकं स्ट्रॉंग बनवायचं किंवा ताकदवर बनवायचं जेणेकरून तैवान स्वतःचं संरक्षण स्वतः करू करू शकेल. कारण याच्यामध्ये इतर देश पडतील की नाही हे माहित नाही. आणि इथल्या लोकांना देखील असं एक डाऊट आहे की शंका आहे की आपण ह्या युद्धामध्ये सामील व्हावं की नाही. राईट. मला कारण मला हा शेवटी प्रश्न पंडित यांना विचारायचा आहे, कारण पंडित तुम्ही आता 10 वर्षापासून तिथे आहात. तो जो रोहनच्या बोलण्यातला एक सेंटिमेंट असा आहे की अननेसेसरी कॉन्फ्लिक्टमध्ये आता आपण पडावं का. मी जे ग्लोबल मीडियातलं जे रिपोर्टिंग बघतो आहे त्याच्यामध्ये पण काही का असेना पण असे आवाज आहेत की जे म्हणतात की अमेरिका प्रोवोक करते चीनला, कारण चीनकडनं ते रिटॅलिएशन येईल. अशा पद्धतीचा विचार आहे तिथे. ऍक्च्युली आता यात जर सांगायचं, मला त्याच्या अगोदर एक मुद्दा सांगायचा आहे. Right. जसा भारत कृषी प्रधान देश आहे, हम्म. त्याचप्रमाणे तैवान हा मॅन्युफॅक्चरिंग मध्ये कम्प्युटरचे जे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये खूप ऍडव्हान्स आहे आणि इथली इकॉनॉमी त्यावरच डिपेंडंट आहे. आणि रोहननं म्हटल्यासारखं सध्या जर तुम्ही जगातली परिस्थिती पाहिलात तर चिपसेटचं शॉर्टेज हे खूप मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे. आणि मागच्याच आठवड्यात तैवानच्या सर्वात मोठ्या TSMC या कंपनीच्या डायरेक्टर लेवलच्या एका व्यक्तीने दिलेलं एक स्टेटमेंट आहे की जर यदा कदाचित चायनाने जर तैवानवर आक्रमण केले आणि जर त्यात जर काही झालं तर ते प्रोडक्शन पूर्ण बंद करूया त्या फॅक्टरीचं. आणि मला वाटतं जगातल्या खूप पर्सेंटेज जास्तीत जास्त प्रोडक्शन या कंपनीचं हे जगातल्या पूर्ण कंपन्याला सप्लाय होतं. आणि असं जर झालं तर याचा इम्पॅक्ट फक्त तैवान या चायनावरच नाही तर जगावर होईल, कम्प्युटर इंडस्ट्रीमध्ये आणि रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये. तर त्यामुळं तैवानलाच नाही तर मला वाटतं की जगातल्या भरपूर कंट्रीजना की हे युद्ध परवडणारं नाही या नको असेल असं वाटू शकतं. त्यातल्या त्यात जर आपण अमेरिकेकडे जर पाहिलो तर अमेरिकेसाठी सुद्धा चिपसेटचा जगातील सर्वात मोठा सप्लायर हा तैवान मधल्या कंपनीज आहेत. तैवानमधून सर्वात जास्त जे चिपसेट आहेत ते तैवानमधून एक्सपोर्ट होतात जगातल्या पूर्ण कंट्रीजमध्ये. तर त्यासाठी कुठल्याही कंट्रीला हे युद्ध परवडण्यासारखं नाही. जेव्हा रशियाचं आणि युक्रेनचं झालं, जशा ऑइलच्या किमती वाढलेल्या होत्या, जर असं यदा कदाचित जर तैवान आणि चायनामध्ये जर झालं तर इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टच्या किमती ह्या खूप जास्त वाढतील. आता मी या इंडस्ट्रीमध्ये आहे आणि या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी
कम्पेअर टू जर 2019चे जर आपण प्राइजेस जर कम्पेअर केलो तर 2022 मध्ये त्याचा इम्पॅक्ट ऑलरेडी खूप झालेला आहे कोविडमुळे. पण आणखीन जर युद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर तैवान आणि चायना ह्या जगातल्या 60 ते 70% एक्सपोर्टर्स आहेत, या मॅन्युफॅक्चरर आहेत. आणि या दोघांमध्ये जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, या युद्ध झालं तर याचा परिणाम पूर्ण जगावर होऊ शकतो. त्याच्यामुळे मला वाटतं की कुठंतरी हे होणार नाही याची सर्वजण काळजी घेतील. आणि सध्या जर आपण पाहिलं रशिया आणि युक्रेनची परिस्थिती, तिथंही युद्धानंतरही कुणालाही काही साध्य झालेलं नाही, फक्त नुकसान झालेलं आहे. त्या दोन्ही देशाचं झालंय आणि जगाला त्याचा परिणामी भोगावा लागत आहे. आणि तशीच परिस्थिती जर युद्ध झाली तर इथंही होऊ शकतं असं मला वाटतं. मला एक थोडासा वेगळा प्रश्न विचारायचा आहे, तो थोडा लोकांच्या दृष्टीने. आता जे तज्ज्ञ सांगतायत त्यानुसार चीन अशा पद्धतीच्या कृती करेल की त्यांना हे आवडलेलं नाही, हे अधिक स्ट्रॉंगली मेसेज देण्याचा भाग असेल. चीन प्रत्यक्षात युद्ध करेल की नाही याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बऱ्याच जणांच्या मनामध्ये असं आहे की नाही असं होणार नाही, पण चीन रिटॅलिएशनच्या मोडमध्ये असेल. पण चीन आर्थिक निर्बंध घालू शकतं. म्हणजे आता जी माहिती येते त्यानुसार नैसर्गिक वाळूच्या निर्यातीला चीननं आता बंदी घातलेली आहे इमिडिएटली, कारण तिथे जे मोठ्या प्रमाणामध्ये कन्स्ट्रक्शन होत आहे त्यातनं जी इकॉनॉमी पुन्हा कोविडच्या नंतर जी काही सावरली असती ती सावरू नये अशा दृष्टीनं चीनचे प्रयत्न आहेत. आणखीन एक म्हटलं जातं की 1 जुलैला चीननं तैवानमधून जे 100हून अधिक अन्न पुरवठा करणारे लोक होते त्यांच्यावरती पण बंदी घातलेली आहे. बरोबर. आता मला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की या भेटीच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्य लोक तिथे कशा पद्धतीनं विचार करतायत, तिथं खरंच त्यांना वाटतं का युद्ध होऊ शकतं, कॉर्पोरेटमध्ये तशा पद्धतीची शक्यता वर्तवली जाते का, गव्हर्नमेंटची याच्याबद्दलची रिॲक्शन काय आहे? पहिल्यांदा मी कॉर्पोरेट विषयी सांगतो की कॉर्पोरेटच्या नुसार मला वाटतं की युद्ध होणार नाहीये. कारण जर कॉर्पोरेट जगामध्ये जर पाहिलात तर प्रत्येक कंपनीचे इथला बिझनेस जो आहे तर मी म्हणेन की 90 ते 95% इथल्या प्रत्येक कंपनीचा बिझनेस हा एक्सपोर्ट ओरिएंटेड आहे. फक्त 5% डोमेस्टिक कन्झ्युम होतं. इलेक्ट्रॉनिक विषयी बोलतो मी मेजरली. आणि 90% म्हटलं तरी चुकीचं नाही की 90% जो प्रोडक्ट आहे तो एक्सपोर्ट होतं. त्यामुळं कॉर्पोरेट जगामध्ये होऊ नये ही इच्छा आहे. आणि त्यांना वाटतं की कदाचित ही होणारही नाही, कारण हे तैवानलाही परवडणार नाही या चायनालाही नाही. जर युद्ध झालं तर यांचा फायदा कुणाला होणार आहे जगाला माहिती आहे, कारण दुसऱ्याच कंट्रीला जास्त फायदा होणार आहे याचा. कारण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये असेल, या US आहेत, बाकी कंट्रीज आहेत, अशा भरपूर कंट्रीला याचा फायदा या नुकसान होऊ शकतो. पण ह्या 2 कंट्रीचं जर युद्ध झालं तर यांचा नुकसान खूप जास्त प्रमाणात होणार आहे. कारण ह्या दोन्ही कंट्री एक्सपोर्ट ओरिएंटेड या मॅन्युफॅक्चरिंग ओरिएंटेड आहेत आणि याचा खूप मोठा इम्पॅक्ट यावर होणार आहे. हे पहिलं. त्याच्यानंतर जेव्हा लोकांची विचारसरणी इथल्या अशी आहे की रोहननं म्हटल्यासारखं इथल्या लोकांना एज्युकेशन, डेव्हलपमेंट, कंपनीमध्ये स्वतःचं स्टार्टअप करणं अशामध्ये जास्त फोकस आहे. तर इथल्या लोकांना युद्धामध्ये या अशा गोष्टीमध्ये तेवढं जास्त पडायचं नाही, या नको आहे. इथे रोहन म्हटल्यासारखं इथं सर्वे होत राहतात आणि आता कुठंतरी सर्वेमध्ये लोक प्रो तैवान म्हणजे प्रो डिफेन्सिव्ह मोडमध्ये आलेले आहेत. याच्या अगोदर तर खूप कमी लोकांना वाटायचं की ह्या युद्धामध्ये पडायचं, या मी युद्धामध्ये जाईल, असे लोकांची मानसिकता सुद्धा नव्हती. पण आता काहीस नॅशनलिझमचं वारं असल्यामुळं, या इथंही तशीच पार्टी असल्यामुळं कदाचित आता भरपूर नवयुवकांना वाटत आहे की मी डिफेंड करायला पाहिजेच आणि तशी एक वातावरण बनत आहे. पण जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअली या जनरल डिस्कशन मध्ये विचारता की युद्ध कुणालाच नको आहे आणि इथं नॉर्मली लोकांना वाटतं की युद्ध होणार नाही. पण चायना अग्रेसिव्ह कंट्री आहे, आपल्याला मान्य करायलाच पाहिजे प्रत्येक ठिकाणी. इंडिया सोबत असेल, व्हिएतनाम सोबत असेल, फिलिपिन्स सोबत असेल, तैवान सोबत आहे. प्रत्येक ठिकाणी त्याच्या प्रत्येक शेजारी राष्ट्रासोबत चायना हे अग्रेसिव्हनेस दाखवतं आणि तैवानच्या बाबतीत ते तसंच आहे. तैवानचे दर 2 दिवसाला 2-3 फ्लाईट, चायनाचे दर 2 दिवसाला 4-2 फ्लाईट तैवानच्या रडारमध्ये येतात फ्लाय डिफेन्सच्या आणि ते फ्लाय करून जातात. तैवान त्यांना वॉर्निंग देतं. पण हे चायनाचं हे नेचरच बनलेलं आहे अग्रेसिव्ह, कारण त्यांना अपोज करण्यासारखी कुठली कंट्री तेवढं स्ट्रॉंगली अपोज करत नसल्यामुळं ते चायनाचं एक, मला वाटतं माझं स्वतःला, की चायना अग्रेसिव्हली याचा अपोज करेन आणि करत राहीन. पण युद्धाकडे जर पाहिलं तर मला कधी वाटणार नाही का या तैवानच्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी जर पाहिल्या तर तैवानच्या कुठल्याच गव्हर्नमेंटलाही वाटणार नाही की युद्ध व्हायला पाहिजे. कुठल्याच गव्हर्नमेंटला नको आहे तैवानच्याही.
कारण यांनाही माहिती आहे की जी कंट्री डेव्हलपिंग कंट्री आहे या डेव्हलप्ड कंट्री आहे, यांचं मॅन्युफॅक्चरिंग या एक्सपोर्ट ओरिएंटेड इकॉनॉमी आहे. तर युद्ध जर झालं तर याचा इकॉनॉमिकवर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं आणि त्यातच माणुसकी हा सर्वात मोठा प्रश्न आहे तिथे. तर युद्ध झालं तर ऑफकोर्स त्यावरही नुकसान होणार आहे. त्यामुळं या तैवानला तरी युद्ध नको आहे आणि मला वाटत नाही इथल्या कुठल्या व्यक्तीला या कुठल्या इंडस्ट्रीयलला या कुठल्या पॉलिटिशियनला युद्धाची इच्छा असेल या झालेलं चांगलं वाटेल असा कुठलाही व्यक्ती नाही. रोहन, मला माहिती आहे की आपल्यापैकी बऱ्याच जणांना चीनला जाण्याची संधी मिळत नाही. आय डोंट नो की तुला ती मिळाली की नाही, पण एक तुलना आपण तीन देशांची एकमेकाबरोबर तुलना करून बघू. कारण तू तरुण आहेस. मी जे मगाशी म्हणालो की केरळ एवढंच छोटंसं राज्य आहे, पण मी पर कॅपिटल इन्कम बघत होतो की तैवानचं पर कॅपिटल इन्कम काय आहे. आणि फॉर माय सरप्राईज, कोणत्याही युरोपियन राष्ट्रापेक्षा इन्क्लुडिंग UK, तैवानचं पर कॅपिटा उत्पन्न हे खूप जास्त आहे. म्हणजे तुलनाच करायची झाली तर तुम्ही अगदी ऑस्ट्रेलिया बरोबर करू शकता की पर कॅपिटा उत्पन्नामध्ये, दरडोई उत्पन्नामध्ये तैवान हे ऑस्ट्रेलियाच्या बरोबरीने आहे. आता मुद्दा असा आहे की रोहनसाठी मुद्दा असा आहे की ज्या देशाची प्रति किलोमीटर असलेली लोकसंख्येची घनता ही जगात सर्वाधिक आहे, त्यावेळेला जर आपण 3 देशाची तुलना करायची झाली, म्हणजे भारतात तर तुझा जन्म झाला तू बेळगावचाच आहे, आता तू तैवानमध्ये, चीन बद्दल आपण ऐकलेलं असतं. तर बेसिक फरक जो दिसतो आहे एक सोसायटी म्हणून, तो काय दिसतो आहे, आणि डेमोक्रेसी तिथली जी आहे, तिथली जी लोकशाही व्यवस्था आहे, त्याच्याबद्दलचं तुझं वाचन काय आहे? असा जर फरक करायला बघितला तर आपल्याला भरपूर फरक दिसून येईल. कारण भारत हा देखील एक लोकशाही प्रधान देश आहे आणि तैवान हा देखील एक लोकशाही प्रधान देश आहे. परंतु ह्या दोघांची ज्यावेळी आपण कंपॅरिझन करतो की तैवान आणि भारत, त्यावेळी आपल्याला भरपूर फरक दिसून येईल. आणि ज्यावेळी आपल्याला त्याच्यामध्ये चीनला घ्यायचं असेल तर त्या चौकटीमध्ये चीन नाही बसणार. कारण चीनमध्ये लोकशाही व्यवस्था तर नाहीये, म्हणजे एक पक्षीय व्यवस्था आहे. आणि ही एकपक्षीय व्यवस्था ज्या लोकांनी लोकशाही अनुभवलेली आहे त्या लोकांच्या पचनी पडणार नाही. कारण आपल्याला एक काही म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये स्वातंत्र्य असते. आपल्याला व्यक्त व्हायचं स्वातंत्र्य असते. आपल्याला जे काही करायचं असेल ते स्वातंत्र्य असते. परंतु किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीला जर विरोध करायचा असेल, किंवा सध्या आपण भारताचं उदाहरण घेऊ की भारतामध्ये सध्या महागाई वाढली, भरपूर काही गोष्टींच्या किंमती वाढल्या आणि त्याला कारणं भरपूर असतील. परंतु आपल्याला एक नागरिक म्हणून तिथं त्याला विरोध करायचा किंवा त्याच्या विरोधामध्ये बोलायचा अधिकार जरूर दिलेला आहे. आपल्या घटनेने, राज्यघटनेने जरूर दिलेला आहे. परंतु हीच गोष्ट जर आपण चीनमध्ये जर करणार असेल तर ते नाही होणार मग. आणि तीच गोष्ट सध्या मला वाटतं तैवानमधल्या युवकांना खटकते. कारण आपल्याला सध्या आपण माहित आहे की आपण इथे युवा पिढी मध्ये म्हणजे आम्ही एका वेगळ्या जनरेशन मधून आलो इथं. आणि जे प्रिव्हियस जनरेशन होतं ते वेगळं होतं. त्यांना इंटरनेट किंवा या गोष्टींशी जास्त काही असं काही संबंध नाहीये किंवा त्यांना त्यांच्याशी काही कनेक्टिव्हिटी वाटत नाहीये. परंतु सध्याची जी युवा पिढी आहे त्यांना या गोष्टींशिवाय जगणं कठीण वाटतंय. आणि मला वाटतं की चीनमध्ये या सगळ्या गोष्टी लिमिटेड आहेत, किंवा तुम्हाला काय माहिती घ्यायची आहे ती देखील तुम्हाला मिळणार नाही. किंवा एखादं राजकीय मुवमेंट झालेली असेल चीनमध्ये आधी, त्या राजकीय मुवमेंटची तिथं अजिबात माहिती मिळणार नाही. म्हणजे गुगल किंवा फेसबुक किंवा अदर सोशल मीडिया जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत ते अवेलेबल नाही आहेत. आणि जरी काही असले तरी त्यांना तिथं फिल्टर होऊन प्रेझेंट व्हावं लागतं. आणि त्यामुळे इतक्या सगळ्या तैवानमध्ये मात्र मला वाटते भारतापेक्षा जास्त स्वातंत्र्य आहे. कारण इथं जे काही इथली जी सोसायटी आहे, इथला जो समाज आहे, त्या समाजानं पाश्चिमात्य आणि पूर्वात्य या दोन्ही संस्कृतींचा इथं मेळ घातलेला आहे. म्हणजे आता एखादी गोष्ट म्हणजे बघा की आपल्याकडं गे मॅरेजेस असतील, गे मॅरेजेस किंवा होमोसेक्शुअल मॅरेजेस, हा विषय आपल्याकडं अजूनही लोकांच्या पसंती पडत नाही. पण तसा विषय इथं एकदम सोसायटीनं इथं इझिली म्हणजे ऍक्सेप्ट केलेला आहे, स्वीकारलेला आहे. मला वाटतं तैवान हा आशियामधला पहिला देश आहे ज्यांनी समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे. आणि त्याच्या पुढे एक पाऊल पुढे गेलेत की ते आता समलैंगिक जोडप्यांना ते एखादं मूल दत्तक घेऊ शकतात. तर इतकी प्रोग्रेसिव्ह सोसायटी इथं जर असेल तर आपण, मला वाटतं की तैवानसारख्या देशाकडून भारतातली जरी आपण आपली जरी जुनी लोकशाही जरी असली तरी या लोकशाहीकडून काही ना काही घेण्यासारखं आहे.
कारण आपली लोकशाही ही भरपूर जुनी आहे आणि भरपूर मोठी आहे जगामध्ये. परंतु तो त्याच्याकडून आपण काहीतरी घेतलं पाहिजे. तो जो सोसायटी मधला बदल आहे तो तर अजून भारतीय मनाला सुद्धा तो फार धक्कादायक वाटतो. चीनला तर तो अर्थात वाटत असणार. अर्थात चीन बद्दलचं मी विजय गोखले यांचं तिनानमेन स्क्वेअर नावाचं जे ते रिटायर व्हायच्या आधी चीन मधले भारताचे राजदूत होते. त्यांनी ज्या पद्धतीने चीन बघितला तो पाश्चात्य माध्यमांनी उभा केलेल्या चित्रापेक्षा फार वेगळा होता. त्यामुळं खरंच मला माहिती नाही की चीनमध्ये समाजातली जी काही गोष्ट असते ती आपण जसा विचार करतो ती तशीच आहे का. पण असं आहे प्रवीण की पंडित की मी जेव्हा चीनचा आणि तैवानचा इतिहास बघतो, ऐतिहासिक दृष्ट्या जर बघितलं तर तैवान हा चीनचा भाग होता. तो 19व्या शतकात होता. ज्यावेळेला आफूचं युद्ध झालं चीन आणि जपानच्या दरम्यान, तेव्हा जपानला ते बेट दिलं गेलं. ते दुसऱ्या महायुद्धापर्यंत जपानकडे होतं. विजेत्या राष्ट्रांनी पुन्हा त्याला मुक्त केलं. नंतर एक सन्यान सेन नावाचे कम्युनिस्ट नेते होते जे माओच्या काळातले होते. त्यातनं बरेच कॉन्फ्लिक्ट झाले. त्यातली काही मंडळी इकडे आली आणि मी म्हणाल्याप्रमाणे चीन हा मूळचा चीन म्हणजे तैवान आहे अशी भूमिका घेऊन ते आंतरराष्ट्रीय पटलावरती आले. अगदी 1985 पर्यंत तिथे मार्शल लॉ होता. पण आता जो वेगळा मुद्दा आहे तो असा आहे की बीजिंग मधून आता ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार पेलोसी तैवानमध्ये आल्यामुळं चीनच्या सैन्याने तैवानच्या समुद्रधुनीतून हालचाली करायला सुरुवात केलेली आहे. अमेरिकन काँग्रेसच्या या ज्या नॅन्सी पॉलिसी आहेत त्यांना त्या बाहेर आल्यामुळे चीन डेली ही जे अधिकृत त्यांचं सोशल मीडिया अकाउंट आहे त्यांनी असं म्हटलंय की पीपल्स लिबरेशन आर्मीनं सुखोई 35 ही आता तिथे तैनात केलेली आहे. बऱ्याच वेळेला त्यांची 2-3 आय डोंट नो की ते फिगर्स बरोबर आहेत का, पण काही त्यांची जी फायटर जेट आहे ती ऑलरेडी तैवानच्या जे एअर स्पेस आहे त्याच्यामध्ये आलेली आहे. त्यांच्या इथला जो त्यांचा वेबो हा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती काही फोटो काही व्हिडिओ शेअर केले जात आहेत की तिथं कसं चीनच्या आग्नेय दिशाला चीनचं सैन्य हे उभारलेलं आहे. माझा प्रश्न असा आहे की आत्ता त्या तिथेच आहेत नॅन्सी पेलोसी, तर त्या बाहेर पडतील का. आणि हे जे एस्केलेशन आहे ते एस्केलेशन हे नॉर्मल एस्केलेशन आहे का त्याच्यापेक्षा 2 पावलं पुढे गेलेलं आहे. 8 दिवसापूर्वीची जर परिस्थिती पाहिलात तुम्ही म्हटल्यासारखं सुखई एरोप्लेन असतील या फायटर जेट असतील तर ही नॉर्मल परिस्थिती आहे तैवानची. कारण मी इंडियन मीडियामध्ये पाहतोय मागच्या 5-6 महिन्यापासनं की चायनाचे एवढे एरोप्लेन आले, एवढे तैवानच्या झोनमध्ये आले आणि फ्लाय करून रिटर्न गेले. तर ही परिस्थिती कदाचित नॉर्मलच आहे. कारण दर 8-10 दिवसामध्ये चायनाचे काही डिफेन्सचे असतील फ्लाईट ह्या तैवानच्या एअर झोनमध्ये फ्लाय करतात. त्याला तैवान गव्हर्नमेंट जे काही वॉर्निंग द्यायचं आहे ती वॉर्निंग देतं आणि त्यांना रिटर्न पाठवतं या त्यांची जी प्रोसिजर आहे ती फॉलो करतं. पण आता तुम्ही जेव्हा विचारल्याप्रमाणे नॅन्सी पेलोसी आल्यानंतर त्या सध्या आणखीन इथेच आहेत. ऑब्व्हियसली त्या जातील परत आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये त्यांच्या जाण्याच्या मार्गामध्ये ते. पण त्या गेल्याच्या काही वेळातच तैवाननं एक एअर ड्रिल ऑर्गनाइज केलेली आहे, सॉरी चायनानं. आणि ती एअर ड्रिल तैवानच्या बाजूनी 6 लोकेशनला अनाऊन्स केलेली आहे त्यांनी. तर तैवानच्या 6 बाजूनं अगदी तैवानच्या जवळ म्हणेन मी तर ती एअर ड्रिल त्यांनी अनाऊन्स केलेली आहे. आणि ती एअर ड्रिल ते 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत डिफेन्स ड्रिल म्हणेल ती. तर ती 4 पासून 7 तारखेपर्यंत करणार आहेत. ऍक्च्युली आता याच्यामुळं एस्केलेट होईल का नाही जर विचारलं तर ऑब्व्हियसली एस्केलेट होऊ शकतं. पण किती दिवस तैवान तरी मला वाटतं की थांबणार. म्हणजे ऑब्व्हियसली तैवान डेमोक्रेसी असल्यामुळं त्यांना त्यांचे गेस्ट आलेलं चांगलंच वाटेल आणि ते तैवान ऑलवेज वेलकम एव्हरीवन टू कम हिअर. तर त्यांना नॅन्सी पॉलिसी असलेल्या कुठल्याही कंट्रीचं कुठलाही व्हिजिटर जर आले तर ते ऑलवेज वेलकम करतात. पण हे प्रत्येक वेळी चायनाला नको असतं आणि त्याच्यामुळेच हे एस्केलेशन थोडंसं वाढत जाईल. ते कुठल्या लेवल पर्यंत वाढेल त्याचे परिणाम काय होतील हे खरंच सांगणं अवघड आहे. पण एस्केलेशन वाढत जाईल. सध्याला थोडंसं वाढलेलं आहे. त्या इथे असतानाच आता आत्ताच काही तासापूर्वी एक आलेली न्यूज आहे की ह्या फायर ड्रिल जी आहे चायनाची त्याच्यामुळं असेल या कदाचित पॅन्डेमिकचं रिझन असेल. 4 तारखेपासून ते 7 तारखेपर्यंत तैवानने 51 फ्लाईट ते कॅन्सल केलेले आहेत. तैवानचं जे सर्वात मोठं एअरपोर्ट आहे हावियान एअरपोर्ट तर त्या एअरपोर्टवरून येणाऱ्या जाणाऱ्या मिळून टोटल 51 फ्लाईट ह्या कॅन्सल या पोस्टपोन केलेल्या आहेत. मग त्याच्या मागचं कारण कदाचित कोविड पॅन्डेमिक ही राहू शकतं
या कदाचित ही ड्रील राहू शकतं, वी डोंट नो. पण तेवढ्या फ्लाईट तर मला मग पाहणाऱ्याला या नॉर्मल माणसाला वाटतं की ह्या सिच्युएशनला जर असं होत असेल तर कदाचित तेच एक रिझन असेल. आणि ही जी फायर ड्रिल होत आहे एवढी क्लोज आणि एवढ्या जास्त लोकेशनला याच्या अगोदर झालेली नव्हती. याच्या अगोदर आता तुम्ही म्हटल्यामुळं चायनामध्ये जे विबोमध्ये चालत आहे ते आज सकाळी न्यूज मध्ये येत होती. चायनाचा फुजियाओ म्हणून एक सिटी आहे जी की तैवानच्या जवळ येते. त्या सिटीमध्ये रणगाड्याचे काहीतरी व्हिडिओ येत होते. खूप सारे रणगाडे रोडनं जात होते. तोही व्हिडिओ आज सकाळपासून सोशल मीडियावर चालत होता. तर चायना थोडंसं अग्रेसिव्हनेस दाखवेलच यामध्ये आणि ते आहेत. प्रत्येक कंट्री सोबत झालेलंच आहे. पण ह्या गेल्याच्या नंतर हे किती दिवस राहील आणि हे कंटिन्यू काय याची परिस्थिती होईल हे सांगणं थोडंसं अवघड आहे. कदाचित ह्या ड्रिलच्या नंतर कदाचित ते नॉर्मल स्टेटसला येईल. पण जर नाहीच झालं तर नाही झालं तर मग आणखीन एस्केलेट होऊ शकतं. ठीक आहे, ठीक आहे पंडित. हा, आणि एक मी विसरलो सांगायचं की हा. नॅन्सी पेलोसी ऑलरेडी तैवान लेफ्ट झाल्यात आज. ते साऊथ कोरियाला गेलेले आहेत आणि Yes, ती yes. जी ड्रिल म्हटलं ती उद्यापासून सुरुवात आहे. राईट राईट. आपण हा रेकॉर्ड करण्याच्या आधी काही तपशील माझ्याकडनं सुटले होते. तुम्हा दोघांचेही आभार मानतो मी, पंडित आणि रोहन. मला माहिती आहे की आपण आजच्या या डिस्कशन मधनं आंतरराष्ट्रीय राजकारण, अमेरिकेचे तिथं असलेले इंटरेस्ट आणि चीनचा तिथे असलेला रस, विशेषतः कोणत्या महासागरावर कुणाचा कंट्रोल असावा याबद्दल कुठेही आपण बोललेलो नाही आहोत. तर आपल्याला पुढच्या भागामध्ये हे जर एस्केलेशन झालं तर पुन्हा काही नव्या तज्ज्ञांना घेऊन, सोबत पंडित आणि रोहनला घेऊन या विषयाची चर्चा करायची. आपल्याकडे वेळ सध्या कमी आहे, पण मी तुम्हा दोघांचे आभार मानतो की तुम्ही तिथली वस्तुस्थिती काय आहे, लोक कसा विचार करतात, समाज कसा आहे, तिथली अर्थव्यवस्था काय आहे, चीनबद्दलचं तिथल्या लोकांचं काय मत आहे हे सांगितलं. आणि मी तुम्हाला पुन्हा विनंती करेन की ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज पडेल त्या त्या वेळेला तुम्ही मराठी प्रेक्षकांसाठी जरूर उपलब्ध राहा. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू सर. बिलकुल बिलकुल धन्यवाद. थँक्यू. बाय, टेक केअर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.